हॅलो 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 हॅलो. येस. काय म्हणू शकते? गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आवाज येतोय प्रॉपरली? आवाज येतोय? आपण राज्यसेवा पूर्वची बॅच, आपल्या बॅचचं नाव काय? पावनखिंड. याचं राज्यशास्त्र विषय किती मार्काला पॉलिटी विषय येतो? किती मार्काला पॉलिटी विषय येतो? हो, डिस्प्ले दिसत नाहीये. दाखवते, जरा पेशन्स ठेवा. लय घाई करू नका. अति घाई संकटात नाही, सगळ्यांनाच नाही. येस. आर यू एबल टू सी नाव? बघा, जरा इंटरॅक्टिव्ह राहा, सगळ्यांना नम्र विनंती आहे. ओके. बरेचसे लोक मला ओळखत नसतील, सो पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये कॅमेरा ऑन करत आहे. इज इट ओके? हॅलो गाईज, कॅन यू वॉच मी? एव्हरीबडी, सॉरी, कॅन यू सी मी? अरे दिसतंय का की नाही दिसत आहे? हो नाही, काय ऑब्झर्वेशन चाललंय? आवाज येतोय? साऊंड येत नाहीये? अरे येतोय, इथे बँडविड्थ माझ्या इथे स्ट्रॉंग आहे. ऑल 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 क्लिअर ॲट माय एंड. ओके. चलो, आता काही बेसिक गोष्टींची तुम्हाला ह्या बॅच बद्दल तर माहिती असणारच आहे. तुम्हाला स्पेसिफिकली मी या विषयाबद्दल सांगते. मी जे प्रश्न विचारेन, माझी पहिली अट आहे बॅच मधली. आपल्या रोजचा टायमिंग संध्याकाळी 6चा असणार आहे, 6 ते 7. डन? आपला टायमिंग 6 to 7 आहे. डन ऑर नॉट? ह्यांना माझा आवाजच जात नाही वाटतं. हा, जातो. येस, ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह राहणं ही माझी दुसरी अट आहे. काय आहे? इंटरॅक्टिव्ह. डन? क्लास जेवढा इंटरॅक्टिव्ह राहील, मला तुमचे मेसेज येतील, त्याच्यावर मला कळेल की तुम्हाला किती कळतंय, किती नाही, आपल्याला किती एक्सटेंड पर्यंत जायचंय. इज इट ओके? दुसरी गोष्ट कळली आहे का? ओके. तिसरी महत्वाची गोष्ट, लेक्चर मिस करायचे नाहीत. म्हणजे जरी मिस झाले काही कारणास्तव, तरी रेग्युलर मध्ये हे करून घ्यायचं. आपल्याला मी राज्यशास्त्रासाठी 30 लेक्चर्स घेतलेले आहेत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी किती मार्काचं येतं? राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी किती मार्काचं येतं? सांगा. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी किती मार्काचं येतं? 13 किंवा 15? येस, राईट. साधारणपणे एक 10 ते 12चं गणित आहे सध्या, आणि 3 ते 4 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न हे करंट रिलेटेड येतात. पण आपण काय करणार आहोत? कोर पॉलिटीवर काम करणार आहोत. काय करणार आहोत? आपण कोर पॉलिटीवर काम करणार आहोत. ठीक आहे. सो कोर पॉलिटीवर काम करत असताना त्याचे फक्त 10 ते 12 प्रश्न येतात. ठीक आहे. सो मी तुम्हाला इथे कुठचेही प्रिंटेड आणणार नाहीये. जे काही आहे ते मी तुम्हाला इथे लाईव्ह क्लासमध्ये शिकवणार आहे. ऍज इफ टीचर जशी फळ्यावर शिकवते, मी त्याच पद्धतीने करणार आहे. अग्रीड? अग्रीड आहे का? कॅमेरा आपण शक्यतो हे ठेवायचा. बाळांनो, मित्रांनो, ठीक आहे. चलो, कॅन वी स्टार्ट? ओके. पहिलं, राज्यघटना. मला सांगा, राज्यघटना कशाला म्हणतात? राज्यघटना कशाला म्हणतात? इथपासून आपली सुरुवात असणार आहे.
अरे देवा, सॉरी, आवाज कसा काय हे झाला, सॉरी सॉरी सॉरी. पण तुम्हाला स्क्रीन दिसली का? ओके. तर आता राज्यघटना म्हणजे काय असते लक्षात घ्या. तर एखाद्या देशाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या ह्याच, आता दोन शब्द शिकायचे सगळ्यात पहिले, राज्य आणि देश. आता आपण जर का भारत हे काय झालंय, एक देश आहे, एक राष्ट्र आहे, बरोबर आहे. भारत हे एक राष्ट्र आहे. आता ह्या राष्ट्राचं विभाजन आपण काय केलेलं आहे, छोट्या 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 राज्यांमध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. आपल्यासाठी राज्य हा देशाचा भाग आहे, बरोबर. पण ज्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करतो त्यावेळेस आपला देश हा एक राज्य आहे. ओके. म्हणजे इंडियन स्टेट म्हणतात, इंडियन कंट्री म्हणतात. समजते तुम्हाला? स्टेट मध्ये काय झालं, इंटरनॅशनल लेवलला देश हा स्टेट असं कन्सिडर केला जातो. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. राज्यघटना अजून काही डिटेल मध्ये जायचंय का आपल्याला? डिटेल मध्ये जायचं आहे का? राज्यघटना म्हणजे काय? हो नाही, की डायरेक्ट संविधान सभेवर जंप करूया? संविधान सभेवर जंप करायचं का? नाही. अजून काय असतं राज्यघटनेमध्ये? इनिशियली बघा, लक्षात ठेवा, आपल्याकडे संघराज्य आहे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ऑर द फेडरलिझम, आपल्याकडे कोणता प्रकार आहे? पटकन सांगा. अरे ही सुरुवात आहे. आता ही राज्यघटना आपल्याला जी तयार करायची आहे, मग तिचे सिद्धांत काय पाहिजे, तिचे आदर्श काय पाहिजे, ती कशा प्रकारे तयार केली पाहिजे. ओके. आता तुम्ही लोक जर का एका टिपिकल पुस्तकावरनं कॅबेज कराल तर चालणार नाही. मी तुमच्या बरोबर माझ्या सर्व पॉलिटीच्या नोट्स इथे शेअर करत 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 अभ्यास करणार आहे. चालेल ना? ज्या बेस्ट नोट्स आहेत, इझिली तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार नाही. हा, आपण संघराज्य, संघराज्य म्हणजे आपण ऍक्च्युली घटनेची जी वैशिष्ट्य आहेत ना, ती करताना मी हा मुद्दा कव्हर करणार. ओके. बघा, लक्षात घ्या, आपण काय केलेलं आहे, दोन गोष्ट आहे. आपण एक असते अध्यक्षीय प्रणाली आणि एक असते संसदीय शासन प्रणाली. काय असते? एक असते अध्यक्षीय, ज्याच्यामध्ये अध्यक्ष महत्वाचा असतो, अध्यक्षाच्या नावाने कारभार चालतो, आणि दुसरी असते संसदीय शासन प्रणाली. ओके. लिहू का मी इकडे? राज्यघटना म्हणजे काय ते झालं. आता राज्यघटना कायदे कानून त्याच्यामध्ये असणार, पण हे कायदे कानून म्हणजे जे आहे, जे काही नियम आहे, जे काही सिद्धांत आहे, ह्याचं इम्प्लिमेंटेशन, ह्याची अंमलबजावणी कशाच्या मार्फत होते, तर एखाद्या शासन प्रणालीच्या मार्फत होते. कशाच्या मार्फत होते? शासन प्रणालीच्या मार्फत होते. मग ही जी शासन प्रणाली आहे ही दोन अँगलने काम करत असते. एक तर पहिली गोष्ट आहे ती असते इकडे घेऊया, अध्यक्षीय शासन प्रणाली. म्हणजे कुठे आहे अध्यक्षीय शासन प्रणाली? तर ती आहे अमेरिकेमध्ये. येस, युएसए राष्ट्रपती अध्यक्ष आहे. आणि दुसरी असते ती म्हणजे संसदीय शासन प्रणाली. आता संसदीय शासन प्रणाली कुठे आहे? जी भारतात आणि इंग्लंडमध्ये. या संसदीय शासन प्रणालीमध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे काय? संसद. आता संसद म्हणजे काय झालं? आपल्याला माहिती असतं पार्लिमेंट. ओके. आता माझे तुम्हाला अतिशय बेसिक क्वेश्चन विचारायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की मॅम आमची इज्जत काढत आहेत का? पण मला सांगा, एमपी आणि एमएलए दोघं लोक माहिती आहेत का तुम्हाला? एमपीज आणि एमएलए माहिती आहेत का? एमपी कोणाला म्हणतात आणि एमएलए कोणाला म्हणतात? चला पटापट पटापट बोला, ऍक्टिव्ह राहा जरा. मला माहितीये चौथं सेशन आहे, थोडस हेवी जात असेल बाळांनो, पण पर्याय नाहीये. 70 दिवस आहे, 70 दिवसात लढाई आहे. आमदार एमपी, मयुरी, मला वाटलंच होतं. आमदार म्हणजे एमपी. ओके, व्हेरी गुड. आणि खासदार म्हणजे एमएलए. हा, बघा आता लक्ष द्या. सगळ्यात पहिले बेसिक गोष्टी असतात पॉलिटीच्या. पहिली गोष्ट म्हणजे बघा, एमएलए दॅट इज स्टँड फॉर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, एमएलए हे असतात
आमदार म्हणजे हे राज्यामध्ये बसतात, आमदार हे राज्यात असतात. आणि दुसरं एक आहे एमपी. एमपी स्टँड्स फॉर मेंबर ऑफ पार्लिमेंट. मेंबर ऑफ पार्लिमेंट. ओके. आणि हे असतात खासदार, जे संसदेत म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये काम करतात. ओके. आमदार आणि खासदार. मयुरी बाळा, कळलं का? लक्षात राहील. राज्यामध्ये असतात ते आमदार, आमदार छोटे, खासदार मोठे, केंद्रामध्ये राज्यामध्ये. ओके. मेंबर ऑफ पार्लिमेंट अँड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. आता ही संसद आहे, म्हणजे एमपी, ज्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका होतात, बरोबर आहे. तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे असतात ते पार्लिमेंट. आता ही जी भारताची संसद आहे, ही फक्त कशापासून बनते? पार्लिमेंट पासून बनते का? पार्लिमेंट म्हणजेच संसद, म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो का? नाही. तर भारताची संसद म्हणजे कोण असतं? येस, माहितीये का भारताची संसद मध्ये कोण असतं? पहिल्या असतात ते म्हणजे आपले प्रेसिडेंट, त्याच्यानंतर असते काय? राज्यसभा, आणि त्याच्यानंतर असते काय? लोकसभा. या तिघांना मिळून बनते भारताची संसद, आणि हेच आहे केंद्र शासन. ओके. इज इट क्लिअर गाईज? संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो? डायरेक्ट क्वेश्चन आहे. प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. कोणाचा समावेश होतोय? प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. लक्षात राहील. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर, बी ऍक्टिव्ह. ओके. तसंच राज्यामध्ये पण आपल्याकडे 3 स्तर आहेत. राज्याकडे पण आपल्याला 3 स्तर आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय असतं बघा, लक्षात. 3 स्तर संसदीय, 3 स्तर म्हणजे केंद्र स्तर, राज्य स्तर आणि स्थानिक. आपल्याला तिन्ही स्तरांचा अभ्यास करायचा आहे. जसं केंद्रामध्ये संसद आहे, जसं केंद्रामध्ये पार्लिमेंट आहे, ओके, तसं राज्यामध्ये पण राज्य शासन प्रणाली आहे. मग तिकडे असतात राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. मी राज्याकडे नंतर येते. आता ही जी संसद आहे भारताची, त्याच्यामध्ये बघा मी लिहिलंय, येस, बघा मी संसदेमध्ये काय लिहिलंय? प्रेसिडेंट, राज्यसभा आणि लोकसभा, बरोबर आहे. मला सांगा, राज्यसभा आणि लोकसभामध्ये कोणतं वरिष्ठ आहे आणि कोणतं कनिष्ठ आहे? वरिष्ठ सभागृह कोणतं? संसदेचे 2 सभागृह आहेत. संसदेचे 2 सभागृह आहेत. कोणते? एक आहे राज्यसभा आणि एक लोकसभा. मला सांगा, कोणतं वरिष्ठ आणि कोणतं कनिष्ठ? वरिष्ठ कोणतं आणि कनिष्ठ कोणतं? म्हणजे पहिले सभागृह आणि दुसरे सभागृह. आर मोठी. येस, राज्यसभा ही मोठी आहे आणि लोकसभा ही छोटी आहे. मग मला सांगा, संसदाचे जर का 2 सभागृह आहेत, संसदेचे जर का 2 सभागृह आहे, मग प्रेसिडेंटचा रोल काय असतो? प्रेसिडेंटचा रोल काय असतो? तर आपल्या देशाचे जे कायदे असतात, जे अधिनियम असतात, जे नियम असतात, ते संसदेचे 2 सभागृह तयार करतात. संसदेचे 2 सभागृह कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. आणि ज्या वेळेस त्या नियमांवर, त्या कायद्यांवर राष्ट्रपती सही करतात, तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं? कायद्यामध्ये केल्या जातं. जोपर्यंत राष्ट्रपतींची सही त्याच्यावर केल्या जात नाही, तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. आलंय मित्रांनो लक्षात? म्हणून संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर प्रेसिडेंट, राज्यसभा आणि लोकसभा. पहिला मुद्दा क्लिअर झालाय का आजच्या लेक्चरचा? आजच्या लेक्चरचा पहिला मुद्दा क्लिअर झाला आहे का? एव्हरीबडी. स्मिथने उत्तर दिलेलं आहे. सगळ्यांनी कडून मला छोटीशी अपेक्षा आहे, येस नो एवढं तर टाका बाळांनो. काय यार, आवाज ब्रेक होतोय. ह्याचं कारण माहितीये तुम्हाला? एकदम जेन्युइनली तुमचं कारण सांगू काय? तुम्ही ऑलरेडी 3 लेक्चर्स करून आलेले आहात, बरोबर आहे. तुम्ही दिवसभर इंटरनेट ब्रेक करता, इंटरनेट दिवसभर वापरता की नाही बाळांनो? आता लेक्चरला तुम्हाला पर लेक्चरला साधारणपणे 200 MB पर्यंत लागणार.
तुमचा आवाज ब्रेक होतोय, हा नेटचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? एकतर वायफाय झोन मध्ये राहायचं किंवा 3 जीबीचं रिचार्ज मारायचं. 3 जीबीचं रिचार्ज मारायचं. चालतंय का? चला पुढे जायचं का आता आपण? हा, संघ प्रणालीमध्ये आहोत आपण. संघ शासन व्यवस्था, संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? ओके. ओके, आता पुढचा एक मुद्दा घ्यायचा आहे, ते म्हणजे शासन व्यवस्था. ओके, बघा आपल्याला काय बघायचं आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे इकडे, आणि तो मुद्दा आहे कोणता? तर शासन व्यवस्था. काय असते शासन व्यवस्था? तर लक्षात घ्या, शासन व्यवस्थेची 3 अंग असतात. काय आहे? शासन व्यवस्था जी आहे त्या शासन व्यवस्थेची 3 अंग आहेत. एक पहिलं त्याचं अंग आहे ते म्हणजे काय? कार्यकारी मंडळ. पहिलं अंग काय आहे त्याचं? कार्यकारी मंडळ. ओके. दुसरं त्याचं आहे ते म्हणजे काय? कायदे मंडळ. ओके. आणि तिसरं आहे ते म्हणजे न्याय मंडळ. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे 3 स्तरावर शासन व्यवस्था आहे. आहे का? आहे का? ओके. बघा एक मुद्दा माझा इथे राहिला, एक सांगायचा छोटासा मुद्दा आहे. आपले प्रेसिडेंट जे असतात, प्रेसिडेंट हे काय आहेत आपले? प्रेसिडेंटला असं म्हटलं जातं ते म्हणजे हेड ऑफ स्टेट. हेड ऑफ स्टेट म्हणजे काय? तर ते आपल्या राष्ट्रप्रमुख आहेत. काय आहेत ते? आपले राष्ट्रप्रमुख. ओके. आणि हा बघा त्याच्यानंतर संसदीय शासन प्रणाली असते. तर मग बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की पंतप्रधान कुठे असतात? मग पंतप्रधान, पंतप्रधान हे असतात शासन प्रमुख. काय असतात? शासनाचे, गव्हर्नमेंटचे, जे लोकांमधून निवडून दिले जातात. कसे? प्रत्यक्ष पद्धतीने. समजतंय? लोकांमधून जे निवडून दिल्या जातात, कशा पद्धतीने निवडून दिल्या जातात? ते प्रत्यक्ष पद्धतीने ते निवडून दिल्या जातात. ओके. आता इथे बघा आपल्याला ही आहे काय? शासन व्यवस्था. शासन व्यवस्था कशा पद्धतीने काम करते? तर शासन व्यवस्थेला काम करायला 3 विंग्स इथे इम्पॉर्टंट असतात. आणि त्या विंग्स काय आहे? तर एक आहे कार्यकारी मंडळ, एक आहे कायदे मंडळ आणि एक आहे न्याय मंडळ. आता बघा आपल्याला 2 स्तरावर काम करायचंय. एक म्हणजे पहिलं आहे संघ शासन व्यवस्था. संघ म्हणजे केंद्र. ओके. काय आहे? संघ शासन व्यवस्था. ओके. आणि दुसरी आहे ती म्हणजे राज्य शासन व्यवस्था. ओके. आता संघ शासन व्यवस्थेमध्ये काय आहे? काय आहे बघा, संघ शासन व्यवस्थेमध्ये काय काय आहे बाळांनो? येस. तर त्याची पहिली विंग इथे लक्षात घ्यायची आहे. ती कोणती आहे? ती म्हणजे कार्यकारी मंडळ. संघ शासन व्यवस्थेची सगळ्यात पहिली विंग आहे कार्यकारी मंडळ. ओके. त्याच्यानंतरची दुसरी त्याची आहे ती म्हणजे काय? कायदे मंडळ. ओके. आणि तिसरी आहे कोणती असणार आहे? पटकन सांगा. ती आहे न्याय मंडळ. ओके. सेम वे इथे राज्याची पण पहिली विंग काय असणार आहे? सेम कार्यकारी मंडळ. ओके. दुसरी असणार आहे त्याची कायदे मंडळ. ओके. आणि तिसरी विंग त्याची आहे ती म्हणजे न्याय मंडळ.
ओके, आता प्रश्न तुम्हाला असं नाही पडला का न्याय मंडळ आणि कायदे मंडळामध्ये फरक काय? सांगा, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ मध्ये फरक काय? कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, कायदे मंडळ काय? तर पहिलं लक्षात घ्या, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झॅक्टली ते कार्य पार पडणारे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन वाली लोक. एखादी योजना बनवली तर ती योजनेचं अंमलबजावणी कशी झाली पाहिजे ते ते पाहणारे लोक कोण आहेत? कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह. कायदे मंडळ म्हणजे कोण? ते कायदे तयार करणारे. मग दोन्ही ठिकाणी वेगवेगळे लोक असतात का? लोक तीच असतात, फक्त त्यांना काय केलेलं असतं? बायफरगेट केलेलं. आणि न्याय मंडळ, न्याय मंडळ म्हणजे काय असतं? आता केंद्र स्तरावर न्याय मंडळ काय असणार आहे? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि काय कनिष्ठ न्याय व्यवस्था. हे जे आहे, हे जे चार्ट देते ना बाळांनो, हा जशाला तसा पाठ असणं काय आहे? एक्सपेक्टेड आहे. बघा, आता कार्यकारी मंडळात पहिला समावेश होतो ते म्हणजे प्रेसिडेंट. दुसरा समावेश होतो व्हाईस प्रेसिडेंट. तिसरा समावेश होतो तो म्हणजे पंतप्रधान. तिसरा समावेश त्याच्यानंतर होतं ते म्हणजे मंत्रिमंडळ, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आणि मग असतात ते म्हणजे महान्यायवादी, अटॉर्नरी जनरल. कोणाचा? महान्यायवादी. महान्यायवादी म्हणजे कोण? तर केंद्र शासनाचे वकील. महान्यायवादी म्हणजे कोण? केंद्र शासनाचे वकील. ओके, त्याच्यानंतर आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजेच काय? आपण आता जे शिकलो, संसद. चला मला सांगा, संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? न्याय मंडळामध्ये मी लिहिते सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर येतं हायकोर्ट, आणि मग येतं काय? कनिष्ठ न्याय व्यवस्था. काय येते? कनिष्ठ न्याय व्यवस्था. ओके, आता कायदे मंडळातला मला सांगा, सॉरी, संसदेमध्ये, हा बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड स्वाती. संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश झालेला आहे? तर पहिले आहे ते म्हणजे प्रेसिडेंट, नंतर येते ती राज्यसभा, आणि नंतर येते ती काय? लोकसभा. ओके, तसंच सेम आता कार्यकारी मंडळ शासन व्यवस्थे, राज्य शासनामध्ये कार्यकारी मंडळातला पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे आपला राज्यपाल. राज्यपाल हे पहिले असतात. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे चीफ मिनिस्टर. ओके, मग येतं इकडे पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आता इथे महान्यायवादी आहे. जसे केंद्राचे वकील हे महान्यायवादी असतात, तसे राज्य शासनाचे असतात ते म्हणजे महाधिवक्ता. कोण असतात? महाधिवक्ता. ओके, सेम वे इकडचं कायदे मंडळ म्हणजे ह्याला जसं तिकडे संसद म्हणतात तसं ह्याला काय म्हटलं जातं? विधान मंडळ. तर मला सांगा, विधान मंडळामध्ये कोण कोण असणार? प्रयत्न करा. आणि आता इथे न्याय मंडळ काय असणार आहे? फक्त हाय कोर्ट आणि लोअर कोर्ट्स. लोअर कोर्ट्स म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स वगैरे असतात ना ते. ओके, सो आता इकडे विधान मंडळामध्ये कोण असणार? पहिली व्यक्ती असणार आहे ती म्हणजे राज्यपाल. बरोबर आहे? ओके, दुसरी व्यक्ती इथे असणार आहे, सॉरी, दुसरं घटक विधानसभा, आणि नंतर असणार आहे विधान परिषद. येस, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. व्हेरी गुड. येस, व्हेरी नाईस. तर हा अख्खा जो चार्ट आहे हा तुम्हाला लक्षात आलेला आहे का? ही आपली शासन व्यवस्था, आणि ह्याचा आपल्याला एंटायरली अभ्यास करायचा आहे. ही आपली एंटायर अभ्यास करण्याची सिस्टीम असणार आहे. एकूण एक गोष्ट, आता तुमचा असा प्रश्न असेल, तुम्हाला असं वाटतं का की ह्याचा रिटर्न नोट्स ठेवाव्या? हा, तर तुम्ही लिहिताय बघा, मी पण तुमच्यासोबत लिहितेच आहे ना मित्रांनो, त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही लिहून घेऊ शकता. चलो, आता हे जे आपल्याला तयार करायचं होतं, हे आपल्याला जे काही तयार करायचं होतं, तर माझा प्रश्न असा आहे की तयार करत असताना आता म्हणजे राज्यघटना तयार करायची जी आहे, राज्यघटना जी आपल्याला तयार करायची, तर ह्याच्यासाठी काहीतरी पाहिजे. घटनेची निर्मिती डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला कोणी आयतं दिलेलं नाही. आपल्याला सगळ्यांना हे काय झालेलं आहे? तयार करावं लागलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे कोणाचं राज्य होतं रे? परकीय राज्य होतं, पण कोणत्या देशाचं होतं? पटापट सांगा, कोणत्या देशाचं होतं?
अंग्रेज, यस, वो अंग्रेज कहाँ से आए थे? यस, ब्रिटन से आए थे, है ना? मग आता या ब्रिटिशांनी असं ठरवलं, म्हणजे लास्टला त्यांना जाताना असं फिलिंग आलं की बाबांनो, आता आपण भारतीयांना लय कळलंय, आता आपण त्यांना मोकळं करायला पाहिजे. पण आता भारतासारख्या विविधतापूर्ण देशाला वाटेवर सोडून त्यांना चालणार होतं का? आणि त्यांनी तसं केलेलं हे स्वीकार्य असतं का? हे मान्य झालं असतं का सांगा? नाही. मग त्यांना काय करायचं होतं, तर भारत देश सोडताना एक जबाबदार शासन पद्धती निर्माण करायची होती. लक्षात येते? काय म्हटलंय? भारत देशाला मुक्त करताना त्यांना एक जबाबदार शासन पद्धती निर्माण करायची होती. आणि म्हणूनच बघा काय झालंय माहितीये का, आपली जी राज्यघटना आहे आणि आपली जी शासन व्यवस्था आहे हिच्यावर बऱ्यापैकी ब्रिटनचा अजूनही इफेक्ट दिसून येतो. ओके, ब्रिटनचा इफेक्ट जो आहे, तर आता त्यांना असंच मोकळं सोडायचं नाही. मग काय झालं पाहिजे? घटनेची निर्मिती करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? घटनेची निर्मिती. आता ही निर्मिती करण्यासाठी ओके, घटना निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे घटने स्वतःला कसं तयार करायचं, आपल्या देशाचे रूल्स, आपल्या देशाची रिक्वायरमेंट ही आपल्यालाच पाहिजे, या दृष्टीने हालचाल सुरू झाली. ओके, आणि म्हणून ब्रिटिशांनी काय केलं? संविधान सभा स्थापन केली. काय झाली? संविधान सभा स्थापन करण्याचा आता हिचा जो प्रवास आहे या संविधान सभेचा, आपल्याला तो पहिल्यांदा डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. चालतंय का? आपल्याला संविधान सभा ही कशी आली, पहिल्यांदा संविधान सभा म्हणजे काय तर हे समजून घ्या. संविधान सभा म्हणजे काय तर घटनेवर चर्चा करून, घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने, ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेली संस्था आहे. लोकांनी निवडून दिलेली संस्था. चला, लक्षात, स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेली संस्था. ओके, गॉट इट. बघा आता या व्याख्येतून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. संविधान सभेवर निवडून आलेले लोक हे प्रत्यक्ष होते की अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले गेले होते? संविधान सभेवरील लोक हे प्रत्यक्ष पद्धतीने की अप्रत्यक्ष पद्धतीने आलेले होते? ठरवा आता सगळेजण. अप्रत्यक्ष म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय हे माहिती आहे तेच उत्तर देऊ शकतात. सांगा. हा, वोटिंग ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता काही वेळात क्लिअर होईल. ठीक आहे, पण लोकांनी निवडून दिलेले होते ते बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? मुद्दामून विचारलं मी हा प्रश्न, तुम्हाला मुद्दामून विचारलेला आहे. कसा तर तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आता बघा, ही संविधान सभा आली, पण हिच्या पूर्वी आता घटनेच्या दिशेने, घटना भारतीयांनी तयार करावी ह्या दिशेने काही पावलं उचलण्यात आली. ओके, तर आता स्वातंत्र्यपूर्व काय काय घडामोडी आहेत? काय आहे? स्वातंत्र्यपूर्व घडामोडी काय काय कसं स्वातंत्र्यपूर्व घडामोडी. तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली एक आहे म्हणजे 1895 मध्ये ओके आपले टिळक एक विधेयक मांडलं होतं. कोणतं? स्वराज्य विधेयक. ओके, या विधेयकामध्ये प्रथम
संविधान सभेचा सिद्धांत होता? मांडण्यात आलेला होता. ओके. आणि मग त्याच्यानंतर 1922 मध्ये मध्ये हा प्रत्यक्ष म्हणजे लोकांनी निवडून दिलेले, अप्रत्यक्ष म्हणजे लोकांनी हरिजन मधून. हरिजन हे काय होतं? मुखपत्र होतं की पंच हे होतं? ही संकल्पना स्वराज्य ही संकल्पना मांडली आणि काय केलं? दुसरी एक ऍक्टिव्हिटी ती म्हणजे संविधान सभेची मागणी केली. लक्षात आलंय? संविधान सभेची मागणी केली. येस, हरिजन मधून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे? संविधान सभेची मागणी केलेली होती. ओके. त्याच्यानंतर 1925 चा कालखंड, तिसरी ऍक्टिव्हिटी. 1925 मध्ये काय झालं? 1925 मध्ये जानेवारी 1925 मध्ये कॉमनवेल्थ बिल ऑफ इंडिया कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल हे मांडलं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं? संविधान सभेची रूपरेषा मांडली. आता सगळ्यात पहिले राज्यघटनेची नाही, संविधान सभेची रूपरेषा. आपण संविधान सभेबद्दल चर्चा करत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी घटना झाली ती म्हणजे 10 ऑगस्ट 1928 या दिवशी काय झाला होता? या दिवशी आला होता नेहरू रिपोर्ट. या दिवशी काय आला होता? नेहरू रिपोर्ट. ओके. आणि या नेहरू रिपोर्ट मध्ये हा काय होता? संविधानाचा प्रथम प्रयत्न. संविधानाचा काय झालेला आहे? प्रथम प्रयत्न झालेला आहे. त्याच्यानंतरची 5वी घटना ती म्हणजे 1934 मध्ये. कोण? 1934 मध्ये M.N. रॉय. M.N. रॉय हे कोण होते? कोण होते? साम्यवादी चळवळ, त्याचे प्रणेते. साम्यवादी चळवळीचे हे प्रणेते होते. त्यांनी काय केलं? संविधान सभा अशी कल्पना सर्वप्रथम मांडली. आता तुम्हाला असं वाटत असेल टिळकांच्या ह्याच्यात आणि यांच्या रॉय यांच्या ह्याच्यात काय फरक आहे? लक्षात ठेवा, 1895 मध्ये टिळकांनी संविधान सभा असा सिद्धांत मांडला होता आणि M.N. रॉय यांनी संविधान सभा ही कल्पना मांडली, म्हणजे संविधान सभा कशी असेल याची चर्चा केलेली आहे. ओके. ओके. आता ह्याच्यावरच काय झालं? 1938 मध्ये
बघा या धर्तीवर 1938 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. माहितीये का कुठे? एनी आयडिया? वाचनात आलंय का? काँग्रेस दरवर्षी अधिवेशन भरवत होतं बघा 25 डिसेंबर या दिवशी. काँग्रेसचं अधिवेशन दरवर्षी असायचं. पहिलं कधी होतं? 1895 ला. हो, त्रिपुरा नाही रे बाळानो, त्रिपुराला नव्हतं. काँग्रेसचं अधिवेशन कुठे होतं? हा 1934 मधलीच घटना आहे, 38 नाही, सॉरी. सॉरी 1934 मध्ये डिसेंबरचं जे होतं ना, डिसेंबर काँग्रेस अधिवेशन हे झालेलं होतं पाटणा येथे. ओके, या पाटण्याच्या अधिवेशनामध्ये त्यांनी काय केलं तर औपचारिक मागणी केली संविधान सभेची. काय केली? औपचारिक मागणी. फॉर्मली त्यांनी मागितलं आम्हाला संविधान सभा बनवू द्या. ओके, आणि मग इकडे आलेला आहे 1938 चा काळ. 7वी घटना लक्षात घ्या. काय आलंय 1938 मध्ये? काय झालं? नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने एक मागणी केली. ओके, ती कशाची? तर आमची जी संविधान सभा आहे ती आम्हाला कशी पाहिजे? लक्षात घ्या, प्रौढ मतदानाद्वारे नियुक्त सदस्य. ओके, आणि दुसरी एक मागणी त्यांनी काय केली होती ती म्हणजे बाह्य प्रभावाविना काय मागणी केलेली आहे? बाह्य प्रभावाशिवाय. या दोन मागण्या ज्या होत्या त्या इकडे करण्यात आलेल्या होत्या 1938 नेहरूंच्या ह्याच्यामध्ये. इज इट क्लिअर गाईज? 1938 पर्यंतचा कळला आहे का सगळ्यांना? ठीक आहे, आता पुढे जाऊया. मग आता 1940 ला काय झालं? आता भारतीयांचे एवढे जे आटापिटा जीवाचा चालू आहे, मग आता तिथे काहीतरी पाहिजे. मग त्यांनी एक बेस्ट आयडिया केली. काय केली? एक बेस्ट आयडिया केली. आणि ती बेस्ट आयडिया काय होती? यांनी जी एक हे केलं, ती बेस्ट आयडिया काय होती? तर 1940 मध्ये ब्रिटिशांनी आपल्याला एक हे पाठवलं. ती होती ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट महिन्यात आली म्हणून ऑगस्ट ऑफर. माहिती का कोण घेऊन आला हा ऑगस्ट ऑफर? कोण घेऊन आला? लॉर्ड, येस, कोणाला माहितीये का याचं नाव? लॉर्ड, येस, नो वरी, मी सांगते. ह्यांचं नाव होतं लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड लिनलिथगो आले होते. ओके, आणि ह्या ऑफर मध्ये त्यांनी काय मान्य केलं की घटना मुख्यतः भारतीयांनी करावी. काय शब्द आहे? काय शब्द आहे? घटना मुख्यतः त्यांनी करावी. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा कालावधी घेऊया. 1942 मध्ये आता लिनलिथगोला आपण भावच दिला नाही. मग वेळ आली 1942 ची. 42 मध्ये कोण आला?
क्रिप्स आला. ओके, या क्रिप्सने काय केलं? एक तत्व मान्य करावी. काय? घटना पूर्णतः भारतीयांनी करावी. काय म्हटलंय? हा, पूर्णतः मान्य केलं. का केलं याचं माहितीये का तुम्हाला? दुसरं महायुद्ध होतं, त्यांना मदतीची गरज होती. आपल्या दुसऱ्या महायुद्धात त्यांना आपल्या मदतीची गरज होती, म्हणून ते आपल्याला असं हे करत होते. एकतर तयार करायची, आणि 1942 मध्ये त्यांनी काय बघा, चले जाओ वाली वळवळ आपण चालू केली होती. चले जाओ वाली वळवळ केली होती का रे? येस, 8 ऑगस्ट 1942. व्हेरी गुड. मी लिहून ठेवते ही डेट. मी जरा डेटच्या बाबतीत कच्ची आहे, पण तुम्हाला लक्षात राहतील तर बेस्टच आहे. काय आहे? 8 ऑगस्ट 1942. ओके, आणि ह्याच्यानंतर लक्षात घ्या, आली 1946 ची वेळ. कुठची आली? ह्याच्यानंतर आली 1946. काय आहे? कधी आलं हे? ही डेट मी आता आठवत होती, ती म्हणजे 24 मार्च. ओके, इकडे आलं कॅबिनेट मिशन. इकडे काय आलेलं आहे? कॅबिनेट मिशन. ओके, कॅबिनेट मिशन. आणि हे कधी झालं? तर लक्षात ठेवा डेट, 16 मे ला हे पब्लिश झालं. ठीक आहे, आणि त्याला 26 मे ला ब्रिटिश पार्लिमेंटची परमिशन मिळाली. ओके, आणि या कॅबिनेट मिशनच्या प्लॅन नुसार काय करण्यात आलं? या कॅबिनेट मिशनच्या प्लॅन नुसार संविधान सभेची रचना करण्यात आली. कळलंय सगळ्यांना? या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार संविधान सभेची रचना करण्यात आली. आता उद्याच्या लेक्चरला आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत संविधान सभेच्या रचनेपासून. चालतंय का? आजचं शिकवलेलं सगळ्यांना व्यवस्थित समजलं का? उद्या इथून आपण कव्हर करूया. बघा, पॉलिटीचं लेक्चर हे बाळांनो असं असतं की खूप धपाधप माहिती मिळत जाते. फॅक्ट्स असतात, कन्सेप्ट असतात, आणि तेवढ्या प्रॉपरली समजून घेणं हे खूप जास्त गरजेचं असतं. ओके, क्रिप्स मिशन 8 ऑगस्टच आहे. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी क्रिप्स मिशन भारतात आलं होतं. ठीक आहे, डेट्सच्या बाबतीत आता ऍक्च्युली आयोग तसं झालेलं आहे, त्यामुळेच आपण म्हणतो, म्हणजे असं काही नाहीये बाकीचं. कळलं?
येस, थांबूया मित्रांनो. आय विल प्रोव्हाइड यू ऑल द नोट्स, डोंट वरी. ओके, सगळे हे जे शिकवत आहेत ह्याचं मी तुम्हाला पीडीएफ शेअर करेन, काळजी नसावी. चालतंय का? तुमच्याकडून काही मिस झालं तरी काही हरकत नाही. चलो, बाय बाय गाइस, टेक केयर.